तुमच्या ड्रेसिंग टेबलवर आता किती स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत? फेस वॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सिरम, नाईट क्रीम, लिप बाम आणि यापैकी किती प्रॉडक्ट्स तुम्ही आजपासून 6 महिने, 1 वर्ष किंवा त्याहून जास्त काळ वापरत आहात? कारण इथेच एक गोष्ट अनेकांना माहित नसते, म्हणजे फक्त डेट संपणं नाही. कधी कधी प्रॉडक्ट दिसायला अगदी नॉर्मल असतो, वासही तसाच असतो, रंगही बदललेला नसतो, पण आतमध्ये त्याचं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स काम करणं बंद झालेलं असू शकतं. आणि काही वेळा त्वचेला फायदा होण्याऐवजी स्किन इरिटेशन, रेडनेस, ब्रेकआउट्स, ॲलर्जी किंवा पिगमेंटेशन सुद्धा वाढू शकते. विशेष म्हणजे अनेक जणी एक्सपायरी डेट पाहतात, पण पाओ म्हणजे काय हे माहिती नसतं. बॅच नंबर कशासाठी असतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट मध्ये काय फरक आहे, प्रोडक्ट उघडल्यानंतर किती दिवस वापरायचं हे मात्र फार कमी लोकांना माहित असतं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक्सपायरी डेट नाही तर स्किन केअर प्रॉडक्ट्स सुरक्षितपणे कसे वापरायचे, कधी प्रोडक्ट्स लगेच फेकून द्यावा, कधी अजून वापरता येतो, कुठले प्रोडक्ट सर्वात लवकर खराब होतात आणि कोणत्या चुका टाळल्या तर तुमची स्किन आणि तुमचे पैसे दोन्ही वाचतील, हे अगदी सविस्तर सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी माहिती असती तर अनेकांनी त्यांचे स्किन केअर प्रॉडक्ट्स कधी बदलायचे हे वेळेवर समजलं असतं. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि या चॅनलवर आपण फॅशन, ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग, लाईफस्टाईल आणि दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर माहिती जाणून घेत असतो. जर अशी प्रॅक्टिकल माहिती आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला सर्वात आधी एक मूलभूत प्रश्न समजून घेऊ. स्किन केअर प्रॉडक्ट एक्सपायर म्हणजे नेमकं काय? आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्या हातात एखादं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा सिरम असेल तर तुम्ही सर्वात आधी काय पाहता? तर बहुतेक जणी किंमत पाहतात, ब्रँड पाहतात किंवा इन्ग्रेडियंट्स वाचतात. पण एक छोटीशी गोष्ट मात्र अनेकदा दुर्लक्षित होते, ती म्हणजे एक्सपायरी डेट. पण इथे अजून एक गोष्ट अनेकांना माहित नसते, सर्व स्किन केअर प्रॉडक्ट्सवर फक्त एक्सपायरी डेट लिहिलेली असतेच असं नाही. काही प्रॉडक्ट्सवर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट दोन्ही लिहिलेल्या असतात. तर काही प्रॉडक्ट्सवर एक वेगळंच चिन्ह असतं, एक छोटंसं उघडलेल्या डब्यासारखं सिम्बॉल आणि त्यावर लिहिलेलं असतं 6M, 12M किंवा 24M. अनेक लोकांना वाटतं हा काहीतरी डिझाईन असेल, पण खरं तर हे खूप महत्वाचं असतं आणि यालाच म्हणतात पाओ, म्हणजे पिरियड आफ्टर ओपनिंग. याचा अर्थ प्रोडक्ट उघडल्यानंतर तो किती महिन्यांच्या आत वापरून संपवायचा. उदाहरणार्थ, जर एखाद्या क्रीमवर 12M लिहिलं असेल तर त्याचा अर्थ प्रोडक्ट उघडल्यानंतर, म्हणजेच डब्याचं किंवा क्रीमचं झाकण पहिल्यांदा उघडल्यानंतर तो 12 महिन्यांच्या आत वापरणं योग्य मानलं जातं. तोपर्यंत तो योग्य प्रकारे साठवलेला असेल तर त्याची गुणवत्ता टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. आता समजा तुम्ही एक महाग सिरम घेतलं, 2-3 वेळा वापरलं आणि मग 6-7 महिने कपाटातच राहिलं. नंतर पुन्हा वापरायला सुरुवात केली तर फक्त एक्सपायरी डेट बाकी आहे म्हणून तो प्रोडक्ट तितकाच प्रभावी असेल असं गृहीत धरू नका. कारण प्रोडक्ट उघडल्यानंतर हवा, ओलावा, बॅक्टेरिया आणि सततचा संपर्क यामुळे त्याची गुणवत्ता हळूहळू बदलू शकते. हे अजून नीट समजण्यासाठी उदाहरण सांगते. काही औषधं, विशेष म्हणजे एकदा उघडल्यानंतर मर्यादित कालावधीत वापरण्याच्या सूचना असलेली औषधं किंवा सिरप ठराविक कालावधीत वापरण्याचा सल्ला दिला जातो. कारण वेळ, साठवणूक आणि उघडल्यानंतरचा संपर्क यांचा त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अगदी त्याचप्रमाणे काही स्किन केअर प्रॉडक्ट्स मध्येही उघडल्यानंतर त्यांची गुणवत्ता आणि परिणाम हळूहळू बदलू शकतो. म्हणूनच एक्सपायरी डेट सोबत पाओ आणि योग्य स्टोरेज समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट आणि पाओ सिम्बॉल हे तिन्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणखी एक प्रॅक्टिकल टिप, जेव्हा नवीन प्रॉडक्ट उघडाल तेव्हा मार्करने डेट भिंतीवरच्या कॅलेंडरवर लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये नोट करून ठेवा. आणि मोबाईल कॅलेंडरमध्ये नोट केलं तर अतिशय उत्तम. यामुळे किती महिने झाले हे लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. विशेष म्हणजे सिरम्स, आय क्रीम्स, मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन सारख्या प्रॉडक्टसाठी ही सवय खूप उपयोगी पडते.
म्हणून पुढच्या वेळी फक्त एक्सपायरी डेट पाहू नका, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि पाओ सिम्बॉल सुद्धा नक्की तपासा. कारण योग्य प्रोडक्ट विकत घेणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य कालावधीत वापरणंही तितकंच महत्वाचं आहे. आता इथपर्यंत आपण समजलो, एक्सपायरी डेट म्हणजे फक्त डब्यावर लिहिलेली तारीख नाही, तर ती तुमच्या त्वचेच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असते. पण आता एक असा प्रश्न, एक्सपायरी डेट अजून बाकी आहे तरीही एखादं स्किन केअर प्रॉडक्ट खराब होऊ शकतं का? तर उत्तर आहे हो. आश्चर्यचकित होऊ नका. आणि हे अनेकांना माहितीच नसतं. कारण स्किन केअर प्रॉडक्ट फक्त तारीख संपल्यामुळे खराब होत नाहीत, ते चुकीच्या वापरामुळेही खराब होऊ शकतं. प्रॉडक्ट किती दिवस टिकेल हे फक्त एक्सपायरी डेट ठरवत नाही. समजा तुम्ही नवीन मॉइश्चरायझर विकत घेतला, त्यावर एक्सपायरी डेट 2 वर्षांनी आहे, पण तुम्ही तो रोज बोटं आत घालून वापरत असाल, बाथरूम मध्ये ठेवता, झाकण व्यवस्थित बंद करत नाही. विशेष म्हणजे जार पॅकेजिंग असलेल्या क्रीम मध्ये वारंवार बोटं घालण्यापेक्षा शक्य असेल तर स्वच्छ स्पॅच्युला वापरणं अधिक योग्य ठरू शकतं. आणि त्यामुळे प्रॉडक्ट मध्ये बाहेरील घाण किंवा जंतू जाण्याची शक्यता कमी होते. तर अशा वेळी प्रॉडक्ट मध्ये हवा, ओलावा आणि बॅक्टेरिया जाण्याची शक्यता वाढते. म्हणजे एक्सपायरी डेट बाकी असूनही त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. पाओ म्हणजे काय? आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्सवर तुम्हाला एक छोटंसं उघड्या झाकणाचं चिन्ह दिसेल. त्यावर स्पष्टपणे लिहिलेलं असतं, जसं की मी आधीही सांगितलं, 6M, 12M किंवा 24M. यालाच म्हणतात पाओ, म्हणजे पिरियड आफ्टर ओपनिंग. बरोबर. याचा अर्थ प्रोडक्ट उघडल्यानंतर तो किती महिन्यांच्या आत वापरून संपवावा. उदाहरणार्थ, जर एखाद्या क्रीमवर 12M लिहिलं असेल, तर ती क्रीम उघडल्यानंतर साधारण 12 महिन्यांच्या आत वापरणं योग्य मानलं जातं, जरी तिची एक्सपायरी डेट अजून पुढे असली तरी. आणि पाओ पॉलिसी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चुकीची स्टोरेज ही सुद्धा मोठी चूक आहे. आता आणखी एक गोष्ट, आपल्यापैकी अनेक जण स्किन केअर प्रोडक्ट्स बाथरूम मध्ये ठेवतात. पण बाथरूम मध्ये सतत वाफ, ओलावा आणि तापमानात बदल होत असतात. काही प्रोडक्टसाठी हे योग्य नसू शकतं. त्याचप्रमाणे खिडकीजवळ थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम गाडीत प्रोडक्ट ठेवणं सुद्धा योग्य नाही. म्हणजे स्पेशली उन्हाळ्यात कारमध्ये किंवा खूप तापमान असलेल्या ठिकाणी स्किन केअर प्रॉडक्ट्स दीर्घकाळ ठेवणं टाळा. जास्त उष्णतेमुळे सुद्धा काही प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. नेहमी प्रॉडक्ट्सवर लिहिलेल्या स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स वाचा. मी वारंवार ही गोष्ट सांगत असते. बहुतेक प्रॉडक्ट्ससाठी थंड, कोरडी आणि सूर्यप्रकाशापासून दूर जागा योग्य असते. प्रोडक्ट खराब झाला आहे हे कसं ओळखायचं? आता हा सर्वात प्रॅक्टिकल प्रश्न. समजा तुम्हाला एक्सपायरी डेट आठवत नाही, मग काय करायचं? सगळा गोंधळ होईल. तर काही संकेत स्वतः प्रोडक्ट देत असतं, जसं की रंग बदलणं, वास अचानक वेगळा येणं, टेक्स्चर पातळ किंवा घट्ट होणं, तेल आणि पाणी वेगळं दिसणं, क्रीम मध्ये गुठळ्या दिसणं किंवा लावताना आधीपेक्षा वेगळं वाटणं. अशा वेळी महाग आहे म्हणून वापरून टाकते असा विचार करू नका. त्वचा ही प्रोडक्ट पेक्षा जास्त महत्वाची आहे. आणि जर एखादा प्रोडक्ट जुना वाटत असेल पण वापरायचाच असेल, तर आधी हाताच्या आतल्या भागावर पॅच टेस्ट करून पहा. कोणतीही जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवला तर तो प्रोडक्ट वापरणं टाळा. आता एक महत्वाचा प्रश्न, एक्सपायर स्किन केअर प्रोडक्ट वापरलं तर नेमकं काय होऊ शकतं? अनेकांना वाटतं 1-2 महिने झालेत, काही फरक पडणार नाही. पण प्रत्येक वेळी तसं होतच असं नाही. कारण प्रोडक्ट्स जुना झाल्यावर त्यातील काही घटकांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. आणि काही वेळा प्रोडक्ट त्वचेला योग्य प्रकारे कामही करत नाही. काही लोकांमध्ये अशा प्रोडक्टमुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा इरिटेशन होऊ शकते. विशेष जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल, मी इतके स्किन केअर प्रोडक्ट वापरते पण काहीच फरक पडत नाही. अशा वेळी कारण नेहमीच प्रोडक्ट चुकीचा आहे असं नसतं. तर काही वेळा प्रोडक्ट खूप जुना असू शकतो, त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचा परिणाम कमी झालेला असू शकतो किंवा प्रोडक्ट योग्य प्रकारे स्टोअर केलेला नसू शकतो. त्यामुळे महागडा प्रोडक्ट वापरूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अर्थात प्रत्येक वेळी कारण हेच असतं असं नाही, पण हेही महत्वाची कारणं असू शकतात ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
आणि म्हणून एक्सपायरी डेट आणि प्रोडक्टची स्थिती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक प्रोडक्टची काळजी सारखी नसते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व स्किन केअर प्रोडक्ट्स सारखे नसतात. काही प्रोडक्ट्स हवेशी किंवा प्रकाशाशी जास्त संवेदनशील असतात. उदाहरणार्थ व्हायटमिन सी सिरम्स, हे सिरम्स कालांतराने ऑक्सिडाइज होऊ शकतं. जर त्याचा रंग पारदर्शक किंवा फिकट पिवळ्यापासून गडद पिवळा, नारंगी किंवा तपकिरी होत असेल तर तो पूर्वीसारखा प्रभावी राहिला नसेल. तसंच सनस्क्रीनची एक्सपायरी संपल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षित UV प्रोटेक्शन मिळेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून जुना सनस्क्रीन वापरून बाहेर जाण्यापेक्षा योग्य स्थितीतील सनस्क्रीन वापरणं अधिक सुरक्षित आहे. आणि आता रेटिनॉल हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असल्यामुळे त्याची कार्यक्षमता टिकवण्यासाठी योग्य स्टोरेज महत्वाचं असतं. म्हणून अशा प्रोडक्ट्सच्या बाबतीत मॅन्युफॅक्चररच्या सूचना नक्की पाळा. क्लिन्झर, मॉइश्चरायझर, फेस वॉश यांसारखे प्रोडक्ट सुद्धा वास, टेक्स्चर किंवा रंग बदलल्यास वापरण्यापूर्वी पुन्हा एकदा नीट तपासा, कारण प्रत्येक बदल दुर्लक्ष करण्यासारखा नसतो. स्किन केअर प्रोडक्ट्स किती स्टॉक करून ठेवावेत? आता आणखी एक प्रॅक्टिकल प्रश्न. सेल लागला, मोठा डिस्काउंट मिळाला आणि आपण एकाच प्रोडक्टचे 3, 4 किंवा 5 बॉक्स विकत घेतो. पण विचार करा, जर तुम्ही एक बॉटल संपवायलाच 6 महिने घेत असाल तर एवढा स्टॉक घेण्याची खरंच गरज आहे का? डिस्काउंट वाचवताना काही वेळा प्रोडक्ट एक्सपायर होऊन जास्त नुकसान होऊ शकतं. म्हणून जितका वापर होईल तितकंच आवश्यक आहे, तितकाच स्टॉक घेणं हा अधिक शहाणपणाचा निर्णय ठरतो. आता माझी आवडती स्मार्ट स्किन केअर हॅबिट. मी स्वतः एक छोटी सवय पाळते. नवीन प्रोडक्ट उघडल्यानंतर त्याची ओपनिंग डेट मोबाईलमध्ये नोट करून ठेवते. यामुळे प्रोडक्ट किती दिवसांपासून वापरत आहे हे लक्षात ठेवणं मला सोपं जातं. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त सिरम्स किंवा क्रीम्स असतील तर ही सवय खूप उपयोगी पडू शकते. आता शेवटी या संपूर्ण व्हिडिओचा सारांश आणि काही फायनल स्मार्ट टिप्स पाहूया. लक्षात ठेवा, महागडे स्किन केअर खरेदी करणं महत्वाचं नाही, तर योग्य अवस्थेत आणि योग्य पद्धतीने वापरणं, चांगले उत्तम परिणाम मिळण्यासाठी सातत्य ठेवणं जास्त महत्वाचं आहे. कारण सुंदर त्वचा फक्त चांगल्या प्रोडक्ट्समुळे मिळत नाही, तर योग्य माहितीमुळे मिळते. आजच्या व्हिडिओ मधली कोणती माहिती तुम्हाला सर्वात जास्त उपयुक्त वाटली, किंवा एक्सपायरी डेट, पाओ सिम्बॉल किंवा स्टोरेज यापैकी कोणती गोष्ट आज पहिल्यांदाच तुम्हाला समजली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एक गोष्ट नेहमी वाटते, आपण स्किन केअरवर हजारो रुपये खर्च करतो, पण त्या प्रोडक्ट्स बद्दलची योग्य माहिती घेण्यासाठी 2 मिनिटं सुद्धा काढत नाही. आणि मग कधी पैसे वाया जातात, तर कधी आपल्या त्वचेलाच त्याची किंमत मोजावी लागते. म्हणून या व्हिडिओमधून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलीत तरी मला आनंद होईल. कोणताही प्रोडक्ट फक्त ब्रँड किंवा प्राइस पाहून वापरू नका. इन्फ्लुएन्स होऊन कोणतंही प्रोडक्ट लगेच विकत घेण्याची घाई करू नका, तर त्यामागची आधी माहिती समजून मगच वापरा. कारण माहितीच्या आधारावर घेतलेला छोटासा निर्णय पुढे जाऊन तुमचे पैसे, वेळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची त्वचा सुरक्षित ठेवू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच इंस्टाग्रामवरही नक्की फॉलो करा, कारण तिथे मी अशाच उपयुक्त टिप्स, दैनंदिन अपडेट्स, फोटो, छोट्या माहितीपूर्ण पोस्ट आणि व्हिडिओमध्ये न सांगितलेल्या काही खास गोष्टी नियमितपणे शेअर करत असते. तुमची साथ आणि प्रेम असंच कायम राहू द्या. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त अशा विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.